रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा करणाऱ्या शिवसेनेच्या पदरी घोर निराशा आलेली आहे। पालकमंत्रीपद जाहीर केलं नसलं तरी रायगडच्या ध्वजारोहणाचा यंदाचाही मान आदिती तटकरे यांना मिळालेला आहे। सिनियरिटी प्रमाणे रायगडचं पालकमंत्रीपद आणि ध्वजारोहणाचा मान आपल्याला मिळावा असा दावा भरत गोगावलेंनी केला होता। शिवसेनेच्या या मागणीला महायुतीच्या श्रेष्ठींनी केराची टोपली दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे। बघूया सविस्तर। रायगडच्या ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना। शिवसेनेच्या गोगावलेंच्या दाव्याला केराची टोपली। नाशिकमध्ये महाजनांना मान, राष्ट्रवादी शिवसेनेची निराशा। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद सुरू असतानाच ध्वजारोहण कोण करणार याची यादी जाहीर झाली आहे। रायगडचं पालकमंत्री पद आणि ध्वजारोहणाचा मान आपल्यालाच मिळावा असा दावा रोहियो मंत्री भरत गोगावलेंनी केला होता। गोगावलेंची ही मागणी शिवसेनेनेही प्रतिष्ठेची केली होती। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात अमित शहांच्या निर्देशानुसार त्यावर तटकरे आणि एकनाथ शिंदेंची बैठकही झाली होती। या बैठकीनंतर शिवसेनेच्या पदरात पालकमंत्री पद आणि ध्वजारोहणाच्या मानाचं पान पडेल असं सर्वांनाच वाटलं होतं, पण झालं भलतंच। ध्वजारोहणाचा मान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंना देण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी रायगडचं पालकमंत्री पद प्रतिष्ठेचं करणाऱ्या शिवसेनेची मात्र यामुळे घोर निराशा झाली आहे। झेंडावंदनाचा मान देखील भरतशेठ गोगावलेंनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे। आजही वैयक्तिक एक शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता म्हणून आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरतशेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे। ही झेंडावंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरतशेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे। आजही मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, परंतु याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात। मी मांडलेलं मत एक माझं सहकारी म्हणून मांडलेलं मत आहे आणि आजची यादी जी आहे ही पालकमंत्र्यांची यादी नसून रायगड आणि नाशिकची यादी ध्वजवंदनासाठी कुठच्या मंत्र्याला नेमलेला आहे त्या मंत्री महोदयांची ती यादी आहे। तिकडे नाशिकमध्येही भलतंच झालंय। नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही दावा होता। तिथं तीनही पक्षांची दावेदारी असताना भाजपच्या गिरीश महाजनांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला। राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांना दूर गोंदिया जिल्ह्याच्या ध्वजारोहणाचा मान दिलाय, तर शिवसेनेच्या दादा भुसेंनाही अमरावतीत ध्वजारोहणासाठी धाडण्यात आलंय। नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ही निराशा झाली आहे, पण कोणीही जाहीर नाराजी व्यक्त करायला तयार नाहीये। ही सर्व निर्णय प्रक्रिया ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून मिळून ठरवतात। त्याच्यामध्ये गिरीश महाजन साहेबांनी नाशिकचं ध्वजारोहण करावं आणि आदितीताईंनी रायगड जिल्ह्यात ध्वजारोहण करावं असं सर्वानुमते ते ठरलेलं आहे। त्याच्यामुळे राहिला प्रश्न पालकमंत्री पदाच्या तिढ्याचा, तर तो सुद्धा तिढा लवकरच सुटेल आणि आम्हाला विश्वास आहे की योग्य तो सन्मान त्या पक्षाचा तेथील लोक करतील। पण तुर्तास तरी इतकंच आहे की रायगडचं ध्वजारोहण म्हणजे 15 ऑगस्टला तो मान हा नेहमीप्रमाणे आदिती तटकरे यांना भेटला, त्यामुळं आम्हाला समाधान आहे त्याबद्दल। ध्वजारोहणाच्या यादीवर नजर टाकल्यास शिवसेनेची नाशिक आणि रायगडमध्ये घोर निराशा झाली, तर नाशिक बाबतीत राष्ट्रवादीचाही अपेक्षाभंग झालाय। आदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत, तर गिरीश महाजन नाशिकमध्ये, चंद्रकांत पाटील सांगलीमध्ये, एकनाथ शिंदे ठाण्यात, अजित पवार बीडमध्ये, चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये ध्वजारोहण करतील। राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगरात, छगन भुजबळ गोंदियामध्ये, गणेश नाईक पालघरमध्ये, दादा भुसे अमरावतीला, उदय सामंत रत्नागिरीत, जयकुमार रावल धुळ्यात, पंकजा मुंडे जालन्यात, अतुल सावे नांदेडमध्ये, अशोक उईके चंद्रपुरात, शंभूराज देसाई साताऱ्यामध्ये, आशिष शेलार मुंबई उपनगरात, दत्तात्रय भरणे वाशिममध्ये, नरहरी झिरवाळ हिंगोलीत, संजय सावकारे भंडारा इथं, संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरात, तर प्रताप सरनाईक धाराशिव, नितेश राणे सिंधुदुर्गात, तर पंकज भोयर यांना वर्धा इथं ध्वजारोहणाचा मान देण्यात आला। यादी फक्त ध्वजारोहणाची असल्याचा दावा शिवसेनेनं केलाय, पण भातावरून शीताची परीक्षा असा न्याय लावल्यास नाशिकचं पालकमंत्री पद गिरीश महाजन आणि रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना मिळणार का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे।
पालकमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंनी आखलेली दिल्ली मोहीम अपयशी ठरल्याची चर्चा आता महायुतीत सुरू झाली आहे. नाशिकवरून सागर गायकवाडसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.